मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। विदर्भ मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाच्या हजेरीमुळे लोकल सेवेवर सुद्धा त्याचा काहीसा परिणाम झाला असून आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी देखील मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। तरी कालच्या तुलनेत आजची परिस्थिती जी जरा बरी आहे ती पूर्वपदावर येताना दिसते। मुंबई शहर आणि परिसरातली बस सेवा, लोकल सेवा आणि मोनोरेल सुद्धा कालच्या पावसाने प्रभावित झाली होती। काल दिवसभरात पावसाने हाहाकार उडवला होता। मुंबईतल्या काही भागात अजूनही पाणी ओसरलं नाहीये। तसंच कालच्या पावसाने झालेल्या नुकसानाची तर मोजदादच नाहीये। आणि याचबद्दल आता आपण जेएम विशेषमध्ये बघणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या। त्याचबरोबर कालच्या मोनोरेल घटनेबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काल तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मुसळधार पाऊस असेल किंवा चक्रीवादळाशी कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल तर सगळ्यात क्रुशियल रोल असतो तो म्हणजे हवामान खात्याचा। आणि हेच हवामान खातं वातावरणाचा, पावसाचा, ढगांच्या स्थितीचा, कमी दाबाच्या पट्ट्यांचा आढावा घेतं आणि आपल्या सगळ्यांसाठी काही अलर्ट जारी करतं। आपण बऱ्याचदा ऐकतो की रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। आता अलर्ट म्हणजे काय, त्या अलर्टचं महत्त्व काय, अलर्टच्या श्रेणी कशा आहेत आणि कोणकोणते अलर्ट आहेत ते पाहूयात। सगळ्यात आधी दिला जातो ग्रीन अलर्ट। हा अलर्ट गांभीर्याचा किंवा संकटाचा इशारा नसतो। हा अलर्ट म्हणजे हवामानाच्या दृष्टीने कोणताही धोका नाही असं दर्शवतो। हा अलर्ट म्हणजे सर्व काही सुरळीत आहे हे सुचवतो। या काळात नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक संकटाची भीती नसते किंवा हा अलर्ट देण्यात आला तरी कुठल्याही काळजीचं कारण नसतं। त्यानंतर दिला जातो तो येलो अलर्ट। हा हवामानातील बदलांमुळे येणाऱ्या संभाव्य संकटांचा अंदाज देण्यासाठी जारी केला जातो। याचा अर्थ नागरिकांना एक प्रकारे सावधगिरीचा इशारा असतो। हा अलर्ट म्हणजे हवामानाच्या बदलांवर लक्ष ठेवावं, सावध राहावं असा इशारा देतो। रेड ऑरेंज अलर्टच्या तुलनेत येलो अलर्ट कमी धोकादायक पण सतर्कता बाळगणं मात्र आवश्यक असतं। त्यानंतर दिला जातो तो ऑरेंज अलर्ट। हा रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असतो पण येलो अलर्ट पेक्षा जास्त धोकादायक। येलो अलर्ट पेक्षा अधिक धोकादायक स्थितीत ऑरेंज अलर्ट दिला जातो। या काळात वीज पुरवठा खंडित होणं, रस्ते वाहतूक ठप्प होणं किंवा इतर अनेक अडचणी येऊ शकतात। तो इशाराही ऑरेंज अलर्ट देताना दिला जातो। प्रशासनाकडून नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा सल्ला ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर दिला जातो। हा अलर्ट संभाव्य संकटाची तयारी करण्यासाठीचा इशारा आहे। मुसळधार पावसाची, वादळाची शक्यता असल्यास हा अलर्ट दिला जातो। त्यानंतर सगळ्यात शेवटी दिला जातो रेड अलर्ट। हा अलर्ट म्हणजे सर्वोच्च धोक्याचा इशारा असतो। हा हवामान खात्याचा सर्वात गंभीर इशारा मानला जातो। रेड अलर्ट नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्यास हा अलर्ट दिला जातो। अतिवृष्टी, पूर, वादळ किंवा इतर संकटांच्या वेळी हा अलर्ट दिला जातो। नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, सुरक्षित ठिकाणी राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं अपेक्षित असतं। हा अलर्ट दिल्यावर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात रेड अलर्टमध्ये। त्यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती असेल, प्रचंड मुसळधार पावसाचा इशारा असेल, अतिमुसळधार पाऊस असेल तर अशा वेळी हा रेड अलर्ट दिला जातो। हा अलर्ट म्हणजे मोठी आपत्ती, नुकसान होण्याची
शक्यता देखील अधोरेखित करतो. कल्याणच्या रायते नदी परिसरात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली आहे. नॅशनल हायवेच्या 30 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तहसीलदार एनडीआरएफ टीमने सर्व कामगारांना रेस्क्यू केलंय. रस्त्याचं काम सुरू असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाणी पातळी वाढली, त्यामुळे हे सर्व कामगार अडकले होते. पण आता सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. कल्याण नगर मार्गावरची घटना आहे. मुंबईत सलग 3 दिवस मुसळधार पाऊस झाला. अनेक भाग पाण्याखाली गेले. आज समुद्रात भरती आहे आणि समुद्रात 4 मीटर उंच लाटा उसळत आहेत. जुहू बीचवरील लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. समुद्र किनाऱ्याजवळ लाईफ गार्ड देखील उभे करण्यात आले होते. पोलिसांकडून याबाबत सतत उद्घोषणा करून समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात होतं. बऱ्याचदा काही उत्साही पर्यटक रहिवाशी हे समुद्राच्या जवळ जात असतात लाटांचा आनंद घेण्यासाठी, पण सध्या या उंच लाटा जीवावर बेतू शकतात. सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा ठाण्यात पावसाने ठाण मांडलाय. वंदना डेपो परिसर जलमय झालाय. त्यामुळे महानगरपालिकेकडे सक्शन पंपच्या साहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू आहे. रेड अलर्ट असल्यामुळे वंदना बस डेपो परिसरात प्रवाशांची संख्या देखील कमी आहे, पण वाहनांचा वेग देखील या पाण्यामुळे मंदावतोय. ठाणे महानगरपालिकेच्या दिव्या शहरात नाले सफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होते. ठाकरे गटाचे नेते रोहिदास मुंडे यांनी मागणी केली आहे. वारंवार तक्रारी करून देखील ठाणे महापालिका डोळेझाक करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे व्यवस्थित पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. आता तरी महानगरपालिका नाल्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावणार का, असा प्रश्न मुंडेंनी केलाय. 1 करोडच्या वरती निधी ही नाले सफाईने दिली आहे. मग ह्या एवढी निधी जर भरपूर प्रमाणात दिलेली असताना नाले आज आपण आपल्या पाठीमागे बघाल तर पूर्ण नाले अजून तुडुंब भरलेले आहेत. कुठेच साफसफाई नाले दिसत नाहीयेत. त्यामुळे आज लोकांच्या घरात पाणी जाते, शाळेमध्ये पाणी जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. मग अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. स्वच्छता निरीक्षक जे असतील, इथले सहाय्यक आयुक्त असतील आणि तो ठेकेदार असतील, ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करत आहोत.